काही दिवसांपासून मोमोज खायचं खूपच मन होतं, म्हणून मी आणि माझी बहीण 2 दिवसापूर्वी मोमोज खायला बाहेर गेलो. तर तिथले मोमोज इतके भयंकर होते की कसेबसे मी आणि माझ्या बहिणीने ते मोमोज संपवले. त्याच्यामुळं म्हटलं की आपण घरीच मोमोज ट्राय करावे, जे हेल्दी पण असतील आणि टेस्टी पण असतील. तर त्यासाठी इथे बघा मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, थोडंसं मीठ घेतलेलं आहे त्याच्यावर आणि अर्धी पळी तेल टाकलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे तेल आहे ना जे मैद्याच्या पिठात आहे ते एकदम असं पसरून घ्यायचं आहे, सगळे मैद्यात मिक्स व्हायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला एकदमच मैद्यात पाणी टाकायचं नाही आहे, थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि मग मिक्स करायचं आहे. कारण मैदा आपल्याला जास्त सैल व्हायला नको आहे. आपल्याला मैदा एकदम घट्ट असा मळायचा आहे, म्हणजे आपल्याला मोमोजचे शेप चांगले देता येतील. जर मैदा सैल झाला तर आपल्याला मोमोजचे शेप देता येणार नाहीत आणि स्टीम केल्यानंतर पण ते शेप दिसून येणार नाहीत. तर बघा आता मी मैदा छान घट्ट असा मळलेला आहे. त्यानंतर थोडासा आपल्याला शेवटी तेलाचा हात लावायचा आहे, जास्त नाही, फक्त 2 ते 3 बोट आपल्याला तेलाचा हात लावायचा आहे. तर आता मैदा मळून झालेला आहे, तो आपण साईडला ठेवून देऊया आणि आता आपण मोमोजच्या आतील स्टफिंग बनवायला घेऊया. तर त्यासाठी बघा इथे मी कढई घेतली आहे आणि कढईत मी 1 पळी तेल घेतलेलं आहे. 1 पळीच तेल भरपूर होईल, आपल्याला जास्त भाज्यांमध्ये तेल पण दिसून येतं कामा नये. तर इथं बघा मी 1 लसूण घेतलेला आहे, तो एकदम बारीक बारीक चिरलेला आहे, तुम्ही टेचला तरी चालेल. आणि अद्रक घेतलेलं आहे अर्धा इंच, ते पण एकदम बारीक बारीक चिरलेलं आहे. तर त्यानंतर बघा आपल्याला हे दोन्ही जरा तेलावर छान असे मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा इथं मी हिरव्या मिरची घेतली आहे 1 आणि ती एकदम बारीक बारीक कापलेली आहे आणि ही पण आपल्याला तेलात चांगली भाजून घ्यायची आहे, म्हणजे मोमोज खाताना दाताखाली आली तरी जास्त तिखट वगैरे लागणार नाही आणि बाधणार नाही. त्यानंतर इथं बघा मी 1 कांदा घेतलेला आहे, तो पण एकदम बारीक असा चिरलेला आहे. जेवढ्या बारीक आपण ह्यात भाज्या चिरून टाकू ना तेवढं छान लागणार आहे. जास्त जाडसर भाज्या नको, नाहीतर ते दाताखाली येताना चांगलं लागणार नाही आणि जास्त लवकर शिजलं पण जाणार नाही जाड असेल तर. त्यानंतर बघा इथं मी कोबी घेतलेला आहे, तो पण एकदम बारीक चिरलेला आहे. जेवढा शक्य होईल तेवढं आपल्याला बारीक चिरायचं आहे भाज्या. तर बघा कोबी आपल्याला 2-3 मिनटं असं मस्तपैकी तेलात भाजून घ्यायचं आहे. कोबी काही लगेच शिजून जातो. त्यानंतर बघा शेवटी मी गाजर घेतलेला आहे आणि गाजर पण मी एकदम बारीक चिरलेलं आहे. तर हे गाजर पण टाकलेलं आहे आणि गाजर आता आपल्याला 2 ते 3 मिनटं अजून यात तेलात छान परतून घ्यायचं आहे. तर गाजर परतणं खूप गरजेचं आहे, नाहीतर दाताखाली त्याचा आवाज येऊ शकतो. त्यानंतर बघा इथं मी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि 1 चमचा मिरं पावडर टाकलेली आहे. आता मीठ टाकल्यामुळे भाज्या अजून लवकर शिजायला मदत मिळेल आणि मिरच्या पावडरनी चव देखील खूप छान येईल. तर बघा आता भाज्या चांगल्याच शिजलेल्या आहेत, त्याच्यावरून मी थोडंसं वरनं चिली सॉस टाकलेलं आहे, कारण खूपच प्लेन चांगलं वाटणार नाही. थोडंसं चिली सॉस टाकलं तर चव पण खूप छान येईल. आणि शेवटी बघा वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मग आता गॅस बंद करून घ्यायचा कोथिंबीर टाकल्यावर आणि 2 मिनटं असंच हलवायचं. गॅस चालू ठेवू नका, गॅस बंद करूनच आपल्याला कोथिंबीर हलवायची आहे. तर आता आपण स्टफिंग भरायला घेऊया, भाज्या थंड झालेल्या आहेत. तर बघा सुरुवातीला काय करायचं, मैद्याचे असे छान छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे, आधीच गोळे करून घ्यायचे म्हणजे लाटताना सोपं पडतं. तर बघा आपल्याला एवढाच गोळा घ्यायचा आहे, आपण पुरीचा घेतो ना त्यापेक्षा पण छोटा घ्यायचा आहे, पुरी एवढं पण घ्यायचं नाही आहे, पुरीपेक्षा छोटासा आपल्याला गोळा घ्यायचा आहे. आणि सगळे गोळे आपल्याला आधी बनवून ठेवायचे आहेत, म्हणजे जेव्हा आपण मोमोज करायला घेईल तेव्हा सोपं पडेल. आणि मग पीठ पण बघा एकदम घट्ट आहे अजून. आता मी तुम्हाला दाखवते मोमोजसाठी आपल्याला छोटीशी पोळी कशी लाटायची आहे. तर सुरुवातीला आपल्याला मैद्यात बुडवायचं आहे, तुम्ही नाही बुडवता लाटलं तरीही चालेल, पण मैद्यात बुडवलं की ते सोपं पडतं, त्याच्यामुळे मी मैद्यात थोडंसं बुडवलेलं आहे. तर बघा असं छोटीशी गोळी लाटून घ्यायची आहे, जास्त मोठी नाही जास्त छोटी नाही, पुरी एवढी पण नाही आहे, त्याच्यापेक्षा पण छोटी आहे. त्यानंतर आपल्याला हे स्टफिंग घ्यायचं आहे आणि हे जेव्हा असं ठेवायचं आहे आणि स्टफिंग ठेवलं की आपल्याला सगळ्या साईडने आपल्याला पाण्याचा हात लावायचा आहे, म्हणजे जेव्हा आपण ह्याला आकार देऊ ना तेव्हा आकार खूप छान येईल आणि चिटकून पण जाईल, पीठ एकमेकांना मोकळं होणार नाही, सुटणार नाही. तर आता आपण मोमोजला शेप द्यायला घेऊया. तर हा भाग जरा सगळ्यांनाच अवघड जातो, कारण काही जणांना शेप देता येत नाही. तर माझं पण सुरुवातीला असंच झालं होतं, जोपर्यंत मी शिकून घेतलं नाही तोपर्यंत. तर त्यासाठी मी तुम्हाला 2 ते 3 वेळा दाखवणार आहे की मोमोजला शेप कसा द्यायचा, म्हणजे तुम्ही पण एकदम परफेक्ट शिकून निघाल. तर सुरुवातीला आपल्याला स्टफिंग भरून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने आपल्याला 2 काठ मोडायचे आहेत. त्यानंतर पलीकडच्या साईडने 1 काठ मोडायचा आणि मध्ये जोडायचा, अलीकडच्या साईडने काठ मोडायचा आणि मध्ये जोडायचा. तर ही स्टेप आपल्याला कंटिन्यू करायची आहे. पलीकडच्या साईडने काठ मोडून मध्ये जोडणे, अलीकडच्या साईडने काठ मोडून मध्ये जोडायचा. तर अशा प्रकारे तुम्ही मोमोज बनवा, एकदम मस्त आणि व्यवस्थित होतात. फक्त एकच स्टेप आपल्याला कंटिन्यू करायची आहे.
खालच्या साईडने 2 काठ मोडायचे आणि ते एकत्र घेऊन मध्ये ठेवायचे. त्यानंतर पलीकडच्या साईडने काठ करायचा आणि मध्ये जोडायचा. अलीकडच्या साईडने काठ मोडायचा आणि मध्ये जोडायच्या. ही स्टेप तुम्ही कंटिन्यू करत जावा जोपर्यंत मोमोज शेवटपर्यंत येत नाही तोपर्यंत. काहीही वेगळी स्टेप नाही आहे आणि खूप सोपं आहे. फक्त प्रॅक्टिसची थोडी गरज आहे. एकदम मस्त आणि परफेक्ट मोमोज तुम्हालाही जमतील. तर बघा, अशा प्रकारे मी मोमोजला छान शेप देऊन घेतलेला आहे. तर इथं मी कढई घेतली आहे. कढईत थोडंसं पाणी ठेवलं, त्यात वाटी ठेवली आणि चाळण ठेवलेली आहे. आता चाळणीला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे मोमोज चिटकणार नाही. तर तेल लावणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर बघा, एवढे मोमोज झालेले आहेत आणि खूप छान शेप आलेला आहे. मला खूपच आनंद झाला, कारण खूपच छान शेप आलेला होता. त्यानंतर हे सगळे मोमोज आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला झाकून हे 15 मिनटं कंटिन्यू झाकून ठेवून आपल्याला स्टीम द्यायचं आहे. तर बघा, 15 मिनटानंतर एकदम छान शिजलेले आहेत आणि शेप पण आहे तसाच आहे. खूप सुंदर शेप आहे, काही बिघडलेला नाही आहे. दिसायला पण छान दिसत आहेत आणि टेस्ट तर काय एकच नंबर असणार आहे. तर बघा, छान मोमो स्टीम झालेले आहे 15 मिनटातच. फक्त अजिबात 15 मिनटात मध्ये उघडून बघायचं नाही. तर बघा, बाजारपेक्षा छान घरीच एकदम टेस्टी मोमोज तयार झालेले आहेत. ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली.